हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. गेले 3 दिवस मी व्लॉग जे आहे ते टाकू शकली नाही. केले आहेत मी व्लॉग जे आहेत करत होती, पण मला एडिट करून टाकायला अजिबात वेळ नव्हता. कारण आम्ही चाललोय गावाला. गावाला म्हणजे जळगावला. तर लग्न आहे. तर लग्नासाठी चालली आहे आणि ह्या लग्नामुळेच जे माझे 3 दिवस आहे त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकली नाही. कारण असं की तिथं रेंजचा प्रॉब्लेम पण होता. नेट मध्ये बंद पण व्हायचं आणि दुसरी गोष्ट एडिटिंग पण होत नव्हती. वेळच मिळत नव्हता लग्नाच्या गडबडीमध्ये. तर त्यामुळे मग असं राहिलं 3 दिवस. पण आजपासून जे आहे ते ब्लॉग आता रोज रेग्युलर येतील. पूर्ण बघायला अजिबात विसरू नका. लग्नाचे जे आहेत ते सगळे तयार करून ठेवलेत मी आणि आता रोज तुमच्याबरोबर व्लॉग नक्कीच शेअर करेल. तर बघायला अजिबात विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर पण करा. तर आज इथे गुरुवार आहे. गुरुवारच्या बुधवारपर्यंतचा मी तुमच्याबरोबर शेअर केला होता आणि गुरुवारी पण मी केलेला, पण एडिटिंगमुळे राहिला होता. तर गुरुवार होता, मार्गशीर्षचा गुरुवार होता आणि माझा उपवास होता. तर खरं तर पाठ वगैरे मांडणं आता होणार नाही. मी छान अशी पूजा वगैरे करते मार्गशीर्ष देवीची पूजा वगैरे. पण आज गावाला जायचंय. ऑप्शन नाहीये. मी ट्राय पण केलं की पूजा वगैरे करून किंवा दुसऱ्या दिवशी जाईल. पण दुसऱ्याच दिवशी ना अ, कार्यक्रम आहे तिकडे गावाकडे. तर उद्या जाणं पॉसिबल नाही. त्यामुळे आजच जावं लागणार आहे तिथे. तर मी उपवास आहे आणि उपवासाला असं मी साबुदाणा वगैरे असं काही खात नाही. कारण महालक्ष्मीचा गुरुवार असतो आणि तो रात्रीच्या वेळेला जेवण करायचंच असतं, उपवास सोडायचाच असतो. म्हणून मी ज्या ज्या उपवासाला रात्री सोडायचा असतो ना, त्या उपवासाला मी सकाळी साबुदाणा वगैरे असं काही खात नाही. फार असं काहीतरी असलं बरं नाहीये किंवा काही निमित्त असलं तरच खाते, असं एरवी खात नाही. आणि महालक्ष्मीच्या गुरुवारला साबुदाणा मोस्टली तर कोणी खातच नाही. मी तरी नाही खात. पण ऑप्शन नाही आहे माझ्याकडं. मला प्रवास करायचा आहे आणि प्रवासाला जर मी काहीही खाल्लं नाही आणि तसाच प्रवास केला ना, तर मग मला खूप त्रास होतो, ॲसिडिटी होते, मायग्रेनचा त्रास सुरू होतो आणि सगळं एकदम येतं. मग तो प्रवास खूप कठीण होऊन जातो घरी पोहोचता-पोहोचता आणि मग नंतर गोळ्या वगैरे घ्या, असं सगळं चालतं. म्हणून मग मी म्हटलं असू देत. असं पण पाठ वगैरे मांडणार नाहीये आणि हा उपवास जो आहे तो मी गृहीत पण धरणार नाही. मार्गशीर्षचा हा एक्स्ट्रा मी एक उपवास एक्स्ट्रा करेल. पण हा सुरुवात आहे म्हणून मग मी उपवास नक्की करणार, पाठ वगैरे मांडणार नाही. तर पुढच्या याच्यामध्ये मी एक एक्स्ट्रा करेल. तर साबुदाणा केला होता, रात्रीच भिजत घातला होता आणि निघण्यापूर्वी साबुदाणा करून घेत होती. खरं तर बाहेर हॉटेलला वगैरे पण मिळतो, साबुदाणा मिळतो, वडा मिळतो. पण बाहेरचं माहीत नसतं आपल्याला की किती ती व्यवस्थित आणि शुद्ध असेल. म्हणून मग मी रात्रीच म्हटलं घरी सकाळीच थोडा उशीर जरी झाला तरी चालेल, पण घरूनच साबुदाणा बनवून घेईल. आणि इथं मी चहा बाजूलाच ठेवला होता करायला आणि साबुदाणा पण झाला होता. बाकीची भांडी पटपट आवरून घेत होती. चहा रेडी होता म्हणून मग अहोंनाच गाळायला सांगितला की तुम्ही काढून घ्या, तुम्ही तुमचा चहा प्या. तोपर्यंत मी माझी जी भांडी आहेत एक्स्ट्राची ती आवरून घेते. म्हणजे पटापट कामं झालं तर निघायला मग उशीर पण होणार नाही. तसं तर खरं तर मागच्या वेळेला दिवाळीला आम्ही खूप पहाटेच निघालो होतो, सकाळीच आणि मागच्या वेळेला पण लवकरच निघालो होतो. पण यावेळेला ना आवरता थोडासा वेळ झाला आणि रात्री पण उशीर होतो. शाळा असते रोनीची, मग रोज उठावंच लागतं. तर मग आज थोडं म्हटलं घाई गडबडीत न जाण्यापेक्षा आणि तिकडे जे आहे ते काही आहे पण नाही जळगावला. मागच्या वेळेला कसं पोहोचल्या आम्हाला तिथं जिथं साखरपुडा होता तिथं जायचं होतं म्हणून पटकन निघालो होतो. पण यावेळेला असं काही नव्हतं. म्हटलं थोडंसं आरामात निघूया. तर साबुदाणा, चहा झाला होता आणि इथं जी आहे सगळी भांडी मी आवरून घेत होती. कारण मग डबा कोणता न्यायचा ना हा मोठा प्रश्न होता.
कोणत्या डब्यांमध्ये न्यायचं. तर माझ्याकडे ना यूज अँड थ्रोचे जे डबे येतात, जे पार्सलचे डबे असतात ना ते होते. तर म्हटलं तेच डबे न्यावे आणि 2च होते, तर मग तिसरा स्टीलचा डबा घेतला आणि मी छोट्या डब्यामध्ये दही, साखर पण मिक्स करून घेतलं, कारण अहोंना आवडतं. आणि मी तिघांचे 3 सेपरेट डबे घेतले, जेणेकरून ज्याचं त्याचं, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या हातात घेऊन खाता येईल. बघूया कुठं थांबलो तर तिथं हॉटेलमध्ये, नाहीतर गाडीतच बसल्या बसल्या खाऊन घेऊ. झालंय आवरून रेडी झालोय आणि आता निघालो. यावेळेला खूप उशीर झालाय, 7:30 वाजले आवरता. चल बेटा घे आता ते उरलेलं या पिशव्या पण घ्यायच्या. डबा पण घेतलाय लाडूसाठी. तोंडात नको घालू. बघ आज ऊन पण पडून गेला, नाहीतर आपण अंधार असतं तेवढ्यात निघतो. आज कसली सुट्टी? 7:30 झाले. बस व्हॅन केव्हाच गेली असेल. हां तेव्हा पण नव्हतं असं. तर आता हे ठेवत आहे कुठंतरी आणि बॅग चला प्रवासाला सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया. इकडं बी भयंकर मंडप बसले. मंडप सकाळी लवकर निघालो ना 4 वाजता, तर सकाळचे 2-3 तास पटकन निघून जातात. रोनीतला अजिबात कळत नाही. पण आज जरा उशिरा निघालो होतो, त्यामुळे काय झालं असं की सकाळची त्याची झोप पूर्ण झालेली होती आणि त्याला आता कंटाळा येत होता गाडीत बसून बसून. मोबाईल पण खेळून झाला. तर करायचं काय? तर त्याला खूप बोर होत होतं आणि त्याचं आत्तापासूनच सुरू झालं होतं की कधी पोहोचणार, कधी पोहोचणार. त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी निघालेलंच बेटर असतं. प्रवास अजिबात कळत नाही. आता नाश्ता म्हणजे खायला थांबलोय. साबुदाणा पॅक केला होता घरूनच. रोहितच्या मिरच्या माझ्या देतात आहे. आवाज खूप येत होता. तर रोहितच्या डब्यातल्या मिरच्या माझ्याच्या याच्यात आहे. तर आता गाडीतच थांबलोय आम्ही. बाहेर कुठं हॉटेलवर वगैरे थांबलो नाही. इथं छोटासा घाट आहे उतरताना, तर तिथं थांबलोय. आता साबुदाणेच खाऊन घेतो. बाहेरचं तर काही खायचं नाही, कारण मी भरपूर घेतले होते साबुदाणे आणि तिघांचे वेगळे वेगळे डबे पॅक केले होते. रोणीचा वेगळा डबा आहे, माझा वेगळा आणि अहोंचा वेगळा. आणि छोट्या डब्यात मी इथं छोटा डबा आहे, यात दही पण आणलंय. दही पण पॅक करून घेतलंय, कारण अहोंना साबुदाण्यांबरोबर दही लागतं, त्यांना दही आवडतं. तर छोट्या डब्यामध्ये दही पण घेऊन घेतलंय, जेणेकरून बाहेर हॉटेलला जायची गरजच नाही. मला पण काय देऊ? दही देऊ. बरं.
तर आता नाश्ता जेवण काय ते करून घेतो. खरं तर उपवास आहे आज, मार्गशीर्षचा गुरुवार आहे आणि साबुदाणा खात नाही, पण प्रवास करताना मला काही ना काही खायला पाहिजे, नाहीतर मग डोकेदुखी सुरू होते, त्रास होतो. म्हणून मग मला नाईलाज असतोवर खावं लागतंय, ऑप्शन नाही आहे. आता नवीन व्हिडिओ त्याच्यातच राहू द्या. अगं नाही ना, लावायचा आहे ना तो. चला तुला केवढं तापलं असेल. हो ना, असं तापून गेलं ना, गवून येत आहे ना इकडनं फारच, म्हणून तिकडनं घ्या मागून, इकडनं नका घेऊ. तुमचा फोन झालाय, आमचं चालू आहे, पण निघालोय आता. सीट भेट लावतोय का मागे? नाही लावता येते ना, मग राहू दे, नको लावू. ट्रक बघ ग. तिरकस आहे असं पूर्ण, तिच्या बाजूला जाऊच नका. हा थोडस खाली घे, मला मागचं परत टू व्हीलर वाला येऊन दळकून जाईल बरं का. अरे असं कसं बोलताय, असं नका ना बोलू. काय झालं? अरे तेवढ्यासाठी कसं येऊ बेटा मी? राहू दे राहू दे. चहा प्यायला थांबलोय, कारण गाडीला पण रेस्ट हवा थोडासा. आज हॉटेलला नाही थांबलोय, थोडंसं थांबलो होतो रस्त्यात खायला, पण हॉटेलला नाही थांबलोय. पण म्हटलं थोडासा ब्रेक घ्यावा, गाडीला पण थोडा आराम आणि ड्रायव्हरला पण थोडासा आराम, म्हणून इथं चहा पिण्यासाठी मी थांबलोय. चला, भाऊ तो झोपलाय, पण रोना झोपू दे. बरं होतं रोडू. ए रोनू दादा, एक्सक्यूज मी सर. थोडासा आराम करून घे, हळूच उठ, हळूच. हा एकदम नको, आरामात उठ. असेल तिथेच. काय रे? हा रोणी, अजून झोपायचंय? काय कोण बोललं तुला काही? मग डेअरिंग करायची, बोलायची. आणि तुला नाही सांगितलं तरी तू घेतलंय थंडीचं. यानं काय पोट भरणार आहे? रोहितनं त्याच्यासाठी कोल्ड्रिंक आणली होती, पण अहोंना असं झालं की चहा पिण्याऐवजी मी कोल्ड्रिंकच प्यावी. तर 2 चहा मागवल्या, त्या दोन्ही चहा मी एकटीनं पिल्या आणि त्यांनी त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक मागवली, पेप्सी. आणि दोघांनी ते थंड वातावरणात थंड पेप्सी पिली. कशाला हलवतोयस त्याला सारखं? गरम झाली ती गाडी पण. आण इथं इकडं दे. चहा फक्त मी एकटीनं पिला. आधी 2 कप चहा मागवला यांच्यासाठी आणि माझ्यासाठी, आणि 2 कप मी एकटीनंच पिले, कारण दोघांना थंड प्यायचं होतं. आणि थम्सअप पिला त्या दोघांनी.
जळगाव साईडला ना केळीचे जे वेफर्स मिळतात ना ते खूप छान मिळतात. याची एकदा चटक लागली म्हणजे आपण जर सुरुवात केली ना तर अजिबात थांबायची इच्छा होत नाही. तर आम्ही रस्त्याने असंच बघितले केळीचे वेफर्स आणि अहोंचं असं झालं की घेऊन घे, आपण गाडीत बसल्या-बसल्या खाऊया थोडंसं, कारण साबुदाणाच खाल्लेला होता. त्यामुळे त्यांना तरी भूक लागलेली होती. म्हणून मग म्हटलं चला गाडीत बसल्या-बसल्या खायला काहीतरी हवं म्हणून मग केळीचे वेफर्स घेतले होते. शक्यतोवर जमलं तर जाता-जाता पण आम्ही केळीचे वेफर्स जे आहेत ते घरी नक्कीच कोणाला घेऊन जाऊ. लक्षात राहत नाही आणि गेल्यावर मग लक्षात येतं की "अरे आणले असते तर बरं झालं असतं." तर इथं 4:36 झाले होते आणि आम्ही केली होती जळगावमध्ये एंट्री. तर आधी सुरुवातीला ना जेव्हा आम्ही गाडीनं यायचो त्यावेळेला आम्हाला खूप वेळ लागायचा पुण्यावरनं जळगावला यायला. म्हणजे खूप सकाळी जर 7:00ला निघालो तर संध्याकाळी आरामात 7:00लाच पोहोचायचो. म्हणजे 12 तासच आम्हाला लागायचे नेहमी. पण आता सध्या एवढा प्रवास झालाय, तर सवय पण झाली आहे यायची. त्यामुळे आता पटकन पोहोचतो आणि 4:30 पावणे 5 पर्यंत आम्ही घरी पोहोचलो होतो. अरे आबा कुठे गेलाय? मम्मी त्या शाळेला आबन होते. आज नाही. आहेत ना आबा. आहे पण वेळ लागला. आहे ना? का रे? आजी पनीर बनवते म्हणून एवढं लाडीगोडी लावणं चालले. इतकं काय पनीर आवडतं? आता तर खाल्लं होतं तू. हा? अरे ते तर वेळून गेला थोडसा. कशाला? पनीर खाल्ला वेळून गेला ना. कुठं? आता रविवारी खाल्लं पनीर. का रे तू आबांची गप्पा मारत नाहीये? मोबाईल खेळायला लागला? तर इथे ना आईंनी मसाला तयार करून ठेवला होता पनीरचा. पनीरची भाजी करायची आहे. आम्ही येणार होतो. खरं तर आईंना माहिती नव्हतं माझा उपवास आहे. पिहू पण येणार आहे. जाऊ माझी लहान ते पण येणार आहेत. तर तिचा पण उपवास आहे. पण आईंना माहित नव्हतं. आईंनी असं की माझा रोणीत आणि पिहू येणार आहे तर त्यांच्यासाठी त्यांना आवडते दोघांना. कारण जे व्हेज खाता ना त्यांना ऑप्शन हे एकच असतं पनीरचं. पनीरच त्यांना आवडतं. तर त्यामुळे मग पनीर आईंनी करून ठेवलं होतं. कारण उद्या लगेच मग मिळतं म्हणजे उद्या लगेच आम्ही चालले जाऊ तर त्याच्यामुळे मग आजचाच दिवस होता म्हणून आजच पनीरची भाजी आईंनी करायचं ठरवलं होतं. त्यासाठी आईंनी मसाला जो आहे ना तो करून ठेवलेला होता आधीच आणि वाटाणे पण होते तर मग म्हटलं वाटाणे पण छान ताजे हिरवेगार वाटाणे होते तर आईने ते सोलून घेतले आणि इथं पनीर भाजून घेत होती. कारण कच्चं पनीर आमच्याकडं कोणालाच आवडत नाही भाजीत टाकलेलं. त्यामुळे थोडंसं का असेना त्याला भाजून घेते आणि मगच भाजीमध्ये टाकते ग्रेव्हीमध्ये. तर ग्रेव्ही रेडी करून घेतली होती आणि त्यानंतर कट करून त्यामध्ये पनीर जे आहे ते घालून घेईल. आणि माझ्याकडने ना वाटाणे जे होते ना ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे राहून गेले होते. ग्रेव्हीमध्ये थोडेसे त्याला हे केलं असतं तर मग छान शिजून गेले असते त्याला. पण आता जर टाकलं असतं ना मग शिजले नसते. थोडेसे कडक-कडक थोडेसे हे लागले असते म्हणून मग मी त्याला तव्यावर जे होते भाजून घेतले थोडेसे म्हणजे सॉफ्ट होऊन जातील. कारण भाजी रेडी झाली होती जवळ माझी पनीर पण टाकून झालं म्हणजे पनीर पण टाकायचे होते. तर भाजी ग्रेव्ही जी होती ना ती पूर्ण रेडी होती आणि जर वाटाणे टाकले असते तर मग ते पूर्ण शिजले पण नसते. म्हणून मग तव्यावर त्याला थोडंसं भाजून घेते जेणेकरून सॉफ्टपणा येऊन जाईल. आणि भाजी, पोळी सगळं रेडी झालं होतं आणि त्यानंतर सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य दिला. कारण उपवास आहे आणि म्हटल्यावर पहिले देवाला तर आधी देवाला नैवेद्य दिला. इकडं माझ्या चपात्या सुरूच होत्या. भाजी रेडी झाली होती. पहिल्या चपात्या केल्या आणि आधी देवाला नैवेद्य दिला आणि इकडं साईडला अजून एक भाजी काढून ठेवली होती. कारण की दीराला माझ्या त्यांना कोथिंबीर आवडत नाही. तर मग ती भाजी जी आहे ती वेगळी काढली होती आणि कोथिंबीरची आमच्या सगळ्यांना कोथिंबीर आवडते तर कढईत ती टाकली होती आणि त्यानंतर त्यांचं जेवण झालं होतं. आम्ही जेवायला बसलो होतो उपवास सोडायला. तर हे खरवसच्या वड्या आहेत ज्या अहोंच्या लहान मामींनी पाठवल्या आहेत, ज्या की तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं. ज्या माझ्या आवडत्या मामी आहेत साखरपुड्याच्या. तर त्यांनी
पाठवलेल्या होत्या, तर आईने त्या आमच्यासाठी ठेवल्या होत्या. गोड काही बनवलं नव्हतं, इच्छा पण नव्हती, म्हणून मग म्हटलं त्याच पाटोड्या ज्या आहेत ना ते सुरुवात त्याचा बाईट घेऊ, म्हणजे गोड खाऊ आणि मग त्यानंतर उपवास वगैरे सोडेल. तर त्यानंच उपवास वगैरे सोडला, जेवण वगैरे झालं, सगळं आवरून घेतलं होतं आणि इथं मेहंदी काढायला सुरुवात केली होती. कारण लग्न आहे म्हटल्यावर नवरीच्या आत्याच्या हातावर मेहंदी पाहिजेच, म्हणून मग इथे आईंच्या हातावर मेहंदी काढत होती. थोड्या वेळात मी पण काढून घेईल, आईंचं झालं की माझ्या. आणि पिहून ते येणार होते, त्यांची ट्रेन जी होती ना ते ट्रेनने येणार होते, तर मग 8:30 सकाळचा प्रवास केलेला होता आणि त्या प्रवासामुळे ना थकायला पण झालं होतं, झोप पण व्यवस्थित होत नाही. सकाळी पण लवकर उठलो होतो, आवरता वेळ झाला होता, पण सकाळी पण लवकर उठलेलो होतो आदल्या दिवशी पण, म्हणजे त्यामुळे झोप जी आहे ती प्रॉपर होत नाहीये. म्हणून म्हटलं पटकन मेहंदी काढूया, ते आले की ते आपापलं जेवण घेतील आणि पटकन अंथरूण वगैरे टाकलं की झोपायला तयार राहू. तर व्हिडिओला एंड मी इथेच करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे पिहू आली आहे, त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, अटॅच केला आहे, पण त्यानंतर व्हिडिओला मी एंड जो आहे तो इथेच करते. पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय. रोडवरती आहे, आबांजवळ झोपायला गेला. पिऊ, मला वाटलं झोपूनच येशील काय तू ट्रेनमधून. बघ आजी, बघ केवढी मेहंदी काढते आजी. तू नाही काढली? अरे बापरे, मग आता का तुला आवडत नाही मेहंदी? मी लावणार आहे, मम्मी पण लावणार आहे, मी लावते तुला. खरं खरं